सर्वांना नमस्कार। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जो कार्यक्रम घेण्यात आला होता त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मी भाजपाचे अध्यक्ष दक्षिणचे शेखरभाऊ वडणे साहेब व त्यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं, मयूर दादा, सगळेच ज्येष्ठ मंडळी, मी सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। बाबासाहेब चौरे साहेब असतील, सगळे सहकारी माझ्या अगोदरच आता खरं तर काल कार्यक्रम हा मीटिंग आपल्याला घ्यायची आयोजित करायची असं काल जवळपास 1 वाजता ठरलं। आमचे अध्यक्ष तेजस भैया देवकाते, रामजी आजबे सर, त्याचबरोबर आमचे राजकुमारजी जटार आणि किरण भैया गानबोटे या आमच्या सगळ्या अध्यक्षांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता, म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित होतो। परंतु या कार्यक्रमाला काल 12ला निरोप दिले आणि आज इथं तुम्ही पत्रकार बांधवांनी सगळं बघितलं की इथं उभा राहायला जागा नव्हती, बाहेरही कार्यकर्ते काय उभे होते, पत्रकार बांधवांना सुद्धा या ठिकाणी बसायला जागा मिळाली नाही। प्रथमतः मी पत्रकार बांधवांची सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो आणि कार्यक्रम अतिशय सुंदर, पहिलाच कार्यक्रम शेखर या ठिकाणी झालेला आहे। आणि मग या ठिकाणी मी भाषणामध्ये सुद्धा या ठिकाणी बोललो, इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि हे कार्यकर्त्याचा देखील मला हा आग्रह होता की आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट या ठिकाणी झालं पाहिजे। मध्यंतरी या 2 तारखेला आपण सगळ्यांना माहिती आहे, आम्ही पार्टी ऑफिसमध्ये रवींद्रदादा चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते चंद्रकांतदादा पाटील, राहुलदादा कुल, बाकी सगळी सहकारी त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। तदनंतर आम्हाला विधान भवनामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांनी आम्हाला तिथं विधिमंडळामध्ये या ठिकाणी बोलवलं। मी होतो, शेखरदादा होते, मयूरदादा होते, बाकी सगळी ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी होते आणि त्यांनी आमचं अभिनंदन केलं। आम्हाला त्यांनी सांगितलं की आता तुम्ही योग्य ट्रॅकवरती या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये काय विकासाची कामं जी काय करता येते ती आपल्या पार्टीच्या माध्यमातून सगळे प्रश्न या ठिकाणी मार्गी लावू आणि आम्ही त्यांना आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न, ऊसाचा प्रश्न जो आता मला मयूरदादांनी या ठिकाणी सांगितला, त्याचबरोबर लाईटचा प्रश्न, आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये असंख्य प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। या निर्माण झालेल्या परिस्थितीला शेतकऱ्याला अडचणीचे विषय जे झालेले आहेत यासाठी मार्ग काढण्यासाठी एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळीजण मिळून हातात हात घालून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी काम करणार आहे। या परिसरामध्ये या 2 नद्या आहेत, एक भीमा एक निजा आणि शेखरदादा इथं लाईटची सुद्धा समस्या आहे। सबस्टेशन जरी व्यवस्था असली तरी लाईटची जी ट्रान्सफॉर्म आहेत ते कॅपॅसिटी प्रत्येक ट्रान्सफॉर्मची 60 तासाचं 90चा लोड आहे, 100 तासाचं 120 आहे, जळतंय, ती जळलं की लवकर भरून मिळत नाही, शेतकऱ्याच्या हातोनात या ठिकाणी नुकसान होते। म्हणून मी या ठिकाणी देवेंद्र भाऊंना सुद्धा आपण या ठिकाणी विनंती करू, ज्या शेतकऱ्यांनी ट्रान्सफॉर्म बरोबर नवनाथ भाऊ इथं आहेत सर, त्याचे सगळे युवक सगळे, त्यातला सुद्धा अशा अडचणी होत्या, तर ते ट्रान्सफॉर्म आपल्याला वाढवून मिळण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करू। इंदापूर तालुक्यामध्ये रस्त्याचे सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी अडवले गेलेले, ते निकाल सुद्धा राखून ठेवलेले, ते सुद्धा आपल्याला ते बोललं पाहिजे शेखरदादा यावर। चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना सुद्धा हा विषय आपण कानावर घालू आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ। 500-600 प्रकरण या ठिकाणी इंदापूर तहसीलमध्ये या ठिकाणी रस्त्याचे प्रलंबित आहेत, त्यावरती या ठिकाणी मार्ग काढला पाहिजे। यासाठी आम्ही लवकरच चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची भेट घेणार आहे। बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या परिसरामध्ये किंवा महाराष्ट्रासह चांगले निर्णय बरेच त्यांनी घेतलेले आहेत। मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली बावनकुळे साहेबांनी एक निर्णय घेतला होता की अगोदर पानंद रस्ता जो होता तो 5 फुटाचा होता, त्यांनी 12 फूट केला, त्या नोंदी सुद्धा महाराष्ट्रावर या ठिकाणी सुरू झाल्या आहेत। त्याचबरोबर आपण खरेदी जर पुण्याला केली किंवा दौंडला केली तर त्याची खरेदीचा कागद इंदापूरमध्ये होतो, आता सगळी नोंद घेऊन जायची गरज आता। असे अनेक चांगले त्यांनी निर्णय या ठिकाणी घेतलेले। दुसरा निर्णय त्यांनी मला वाटतं आणखी एक घेतला की नोंदीचा, कुणी जमीन खरेदी केली तर 45 दिवस पहिली नोंद या ठिकाणी लागत नव्हती, आता 5व्या दिवसावर या ठिकाणी नोंद लागतीच। लक्ष आलं का?
म्हणून असे असंख्य चांगले प्रश्न देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली सरकारने या ठिकाणी घेतलेले, तर शेतकऱ्याला लाभदायक या ठिकाणी झालेले त्याचे निर्णय. त्यामुळे असे पाण्याच्या, लाईटच्या, ऊसाच्या असंख्य प्रश्नावर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी कणखरपणे या ठिकाणी पुढे जाईल. आणि मग शेखरदादांनी सुद्धा या ठिकाणी मग भाषणामधून सुद्धा सांगितलं, येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या सगळ्या या ठिकाणी इलेक्शन आहे, त्यामध्ये नगरपालिका आहे, त्यामध्ये नगर पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, काही गावच्या ग्रामपंचायती आहेत, त्यानंतर सोसायटी आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण कार्यकर्ते म्हणून ताकदीनं या ठिकाणी हे सर्व इलेक्शन आम्ही लढणार आणि जिंकणार देखील. लक्षात घ्या, ही ताकद भारतीय जनता पार्टीची निश्चित सगळ्या कार्यकर्त्यांना. मग मयूरदाने सांगितलं पण ही गोष्ट खरी आहे, परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा पक्ष तळागाळापर्यंत घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्या जिगरबाज या ठिकाणी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आता मला सांगितलं की भारतातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आम्हाला समाविष्ट करून घेतल्याबद्दल खूप आम्हाला समाधान आहे. त्याचबरोबर या पक्षामध्ये आता इंदापूर तालुक्यामध्ये किती सभासद आता आपली झाली? 35,000 सभासद आतापर्यंत या ठिकाणी नोंदणी सगळ्या सभासदांची झालेली आहे. किती? 35,000. आणखी आपल्याला कशा पद्धतीने ही सगळं वाढवता येईल त्यावरती आम्ही सगळेजण कार्यकर्ते मिळून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. आणि आता मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं जेवढं काय आता आपले सगळ्यांबरोबर आपले सलोख्याचे संबंध या ठिकाणी निश्चित या सरकारमध्ये मंत्री महोदयांमुळे त्यांच्या बरोबर आहेत. या सलोख्याच्या संबंधाचा उपयोग आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आपल्याला कसा करता येईल या येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण मिळून कार्यकर्ते करणार आहे. आणि मला त्या दिवशी आदरणीय देवेंद्र भाऊंनी सुद्धा एक आम्ही विधानमंडळामध्ये भेटल्यानंतर मला सांगितलं, मी त्यांना विनंती केली, भाऊ आम्हाला ऑगस्टमध्ये शेतकरी मेळाव्याला तुम्ही तारीख द्या. त्यांनी सांगितलं की मी इंदापूरला ऑगस्टमध्ये येणार. त्यांनी आपल्याला ठणकावून मला सांगितलं की मी शेतकरी मेळाव्याला इंदापूरला येणार आहे, जोरदार तुम्ही तयारी या ठिकाणी करा. आणखी त्यांनी मला काय सांगितलं, माईक वर तुम्हाला सांगत नाही, परंतु शेतकरी मेळाव्यामध्ये भाषणामध्ये त्या दिवशी तुम्हाला सांगतो. त्यांनी मला काय सांगितलं होतं त्यांची मान्यता घेऊन सांगणार, बरोबर आहे का? परंतु खऱ्या अर्थानं ताकद एखाद्या कार्यकर्त्याला कशी द्यावी हे देवेंद्र भाऊंकडनं आपण या ठिकाणी पाहिल्यानंतर पाहायला मिळतं की अतिशय कार्यकर्त्यांना ताकद देतात. आणि जर शेतकऱ्याचे प्रश्न, लोकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, युवतींचे प्रश्न हे मार्गी लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये कणखर महाराष्ट्र, शक्तिशाली महाराष्ट्र. आज महाराष्ट्रामध्ये इतर राज्याच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या परिसरामध्ये एमआयडीसी सुद्धा वसाड पडलेला आहे. तिथं उद्योगधंदे आपल्याला कसे आणता येतील हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण मिळून काम करणार आहे. तिथं उद्योगधंदा आल्यामुळे इथल्या तरुणांना एक रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. हा बेल्ट जर तुम्ही बारामती सोडलं तर भावनगर पासून खालीपर्यंत जर तुम्ही पावड्यापर्यंत आला त्या परिसरामध्ये अशी अनेक तरुण आहेत की त्यांना रोजगाराची गरज आहे. त्या ठिकाणी आपल्याला एखादा प्रोजेक्ट काढून किंवा सरकारकडनं एखादा उद्योग व्यवसाय त्या परिसरामध्ये आणला, त्या परिसरातल्या युवकांना कसा रोजगार देता येईल याची सुद्धा काळजी किंवा याची आम्ही सगळेजण सहकारी मिळून कसं काम करता येईल पाहणार आहे. आज पत्रकार बांधव सुद्धा, आज आमची भारतीय जनता पक्षाची पहिलीच पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे. आणि किती उत्साह कार्यकर्त्यांना आहे तुम्ही बघा, बघितलं असेल की नवचैतन्य निर्माण झाल्यासारखं एक नवचैतन्य निर्माण या ठिकाणी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला आहे. सगळ्याला बरोबर घेऊन आणि शेखरदादांची नव्यानं जिल्हा अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. त्यांनी सुद्धा ग्रॉस लेव्हल पासून त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. त्यांचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातलं मधलं आहे. त्या परिसरामध्ये त्यांचा बराच प्रवास देखील या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे शेखरदादा तुम्हाला या परिसरामधल्या ज्या काही अडीअडचणी शेतकऱ्याच्या देखील या ठिकाणी माहिती आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी कशा पद्धतीने मार्ग काढता येईल यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी मदत करावी अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना बरोबर घेऊन पक्ष जो आदेश देईल, पक्ष जो सांगेल त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण कार्यकर्ते घालून भारतीय जनता पक्षाचं हे कमळ चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्की करू असं अभिवचन आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरदादा आपल्याला संबोधित करतील.
सर्वांना नमस्कार। आज इंदापूर विधानसभेतील कार्यकर्ता परिचय मेळाव्यासाठी आम्ही इथे उपस्थित राहिलो। या परिचय मेळाव्यामध्ये नुकतेच ज्यांचा आता प्रवेश झाला ते इंदापूरचे युवा नेतृत्व सन्माननीय प्रवीण भैया माने, त्याचबरोबर मयूर दादा आमचे पाटील असतील, त्याचबरोबर बाबा चौरे असतील, यांच्या प्रवेशाने इंदापूरमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। आपण पाहिलं असेल की 2024ला ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या, त्याच्यानंतर इथल्या नेत्यांनी अचानकपणे पक्ष बदलला आणि दुसऱ्या पार्टीकडून त्यांनी तिकीट घेऊन निवडणूक लढली। त्यानंतर इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून ती पार्टी टिकवली आणि त्याच्यानंतर 35,000 सदस्यांची नोंदणी केली आणि त्या 35,000ची नोंदणीवर आम्ही थांबलो नाही, तर त्यानंतर आता संघटनात्मक ज्या निवडणुकी असतील, संघटनात्मक ज्या निवडी असतील, त्या संदर्भातही आमची इथे आता पहिली 2 मंडलं होती तालुक्यामध्ये, आता ती 4 मंडलं झाली। 100 बूथ मध्ये 1 मंडल, असे आम्ही 4 मंडलांची इथे रचना केली। त्याही कार्यकारिणी आम्ही पूर्ण केल्या। नक्कीच ह्या प्रवीण भैया मानेंच्या स्वरूपाने त्यांच्या प्रवेशाने आम्हाला खूप मोठी ताकद आता मिळाली आणि याचा फायदा आम्हाला निश्चितच विधानसभेला नक्की होणार आहे। यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही पूर्ण क्षमतेने आणि प्रत्येक बूथ मजबूत करून आम्ही इथे लढणार आहोत। आमच्या पक्षाचं ब्रीदवाक्यच आहे की बूथ जितो चिनाव जितो। या पद्धतीने आमचे सर्व बूथची रचना पूर्ण आहे, पण जिथे जिथे काही अडचणी असतील, जिथले बूथ प्रमुख अजूनही आमचे सक्षमपणे काम करत नाही, तिथेही आम्ही त्यांचं व्हेरिफिकेशन करून जे जे आमचे नव्याने आलेले पदाधिकारी आहेत, नव्याने आलेले कार्यकर्ते आहेत, त्यांनाही आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेणार आहोत। आणि आजचा परिचय बैठकीचा मेन पर्पजच हा होता की एकमेकांचा परिचय होणं। जुने नवे हा भेद आम्ही आज इथे सोडून देऊन आम्ही एक दिलाने, एकजुटीने, एक संघटितपणे भारतीय जनता पार्टीचा कमळ प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी आजची खरं आम्ही बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये आता जे स्थानिक प्रश्न आमच्या समोर आले, शेतकऱ्यांचे असतील, सामान्य लोकांचे जे रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, यासाठी तहसीलदाराचे रस्त्याचे प्रवीण भैयाजी मानेंनी जे सांगितले ते सोडवण्यासाठी आम्ही निश्चितच आमच्या वरिष्ठांपर्यंत ते प्रश्न घेऊन जाणार आणि ते नुसते घेऊन जाणार नाही तर ते सोडवणार, ही शाश्वती देण्यासाठी, हा एक विश्वास व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांची आम्ही आज बैठक घेतली होती। त्याचबरोबर शासनाने जी जी चांगली कामं केलीत ती चांगली कामं जनतेपर्यंत पोहोचलेत आणि ज्यांच्यापर्यंत अजून ती पोहोचली नाही अशा लोकांनाही आम्ही भेटणार आहोत। त्या लोकांपर्यंत ती जर कामं पोहोचली नसतील, विविध योजना असतील, त्या जर योजना अजूनही लोकांपर्यंत पोहोचली नसतील तर बूथवरील आमचा बूथ प्रमुख प्रत्येक घरापर्यंत जाईल, कमळ तिथे पोहोचवेलच, पण त्याचबरोबर त्या घरामध्ये ज्या ज्या योजना पोहोचलेल्या असतील किंवा नसतील त्याची खात्री करून ज्यांना ज्यांना योजना पोहोचल्या नाहीत त्यांना त्या योजना पोहोचवण्यासाठी आमचा कार्यकर्ता काम करेल। आमची बांधिलकी समाजासाठी आम्ही जे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो, ह्या पार्टीमध्ये आपल्याला माहितच आहे की आधी देश, नंतर पार्टी आणि शेवटी आपण, या उक्तीप्रमाणे माझा कार्यकर्ता ही प्रत्येक बूथवर, प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल, तिथल्या लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी समजावून घेईल, त्या सोडवण्यासाठी प्रवीण भैयांच्या रूपाने असतील, मयूरजी असतील, आमचे बाबाजी असतील, आमचे 3-4 मंडलाध्यक्ष असतील, आमचे जिल्हा प्रदेश पदाधिकारी असतील, एकजुटीने आम्ही हे सगळे प्रश्न सोडू। आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा जे प्रवीण भैयांजींनी विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आम्ही एकजुटीने इथे एकसंधपणे लढू। प्रत्येक निवडणुकीत आमचा उमेदवार इथं उभा असेल आणि फक्त उभाच राहणार नाही तर तो निवडून आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू। आणि 2029चं जे आमचं स्वप्न आहे की कमळ इंदापूरमध्ये फुलवायचं, ते आम्ही निश्चितच फुलवण्यासाठी आजची ही सुरुवात आहे। आमची बैठक म्हणजे आमच्या सगळ्या बैठका असतात त्या नियोजनात्मक असतात। आजच्या बैठकीतही आम्ही हा निर्धार आम्ही ठरवलाय की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला पहिल्यांदा त्याला सामोरं जात असताना त्याचं नियोजन करणे, त्याच्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये प्रवास करणे, प्रवासामध्ये तिथले आमच्या काही अडीअडचणी असतील, तिथले काही जी लोक आमचे कार्यकर्ते असतील त्यांना एकजूट करणे, त्या अडीअडचणी सोडवणे, ह्या दृष्टीने आत्ताची ही बैठक होती। या बैठकीसाठी आपण
उपस्थित राहिला, पत्रकार बंधू जे उपस्थित राहिले त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय श्रीराम. वेळात वेळ काढून सर्व पत्रकार बंधू या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व पत्रकारांचे मी आभार मानतो. आपले काही प्रश्न असतील तर विचारू शकता. ठिकाणी इथंच तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं की कोणाकोणाचे पक्षप्रवेश होणार आहेत आणि थेट हर्षवर्धन पाटील यांचा सुद्धा पक्षप्रवेश होईल असे संकेत दिले जात आहेत. होणारे पक्षप्रवेश ठरलाय काय? त्यांनी असं नाही म्हटलं. त्यांनी म्हटलं की इथून पुढे हर्षवर्धन पाटलांचा जरी प्रवेश झाला तरी आम्ही पक्षाचं निष्ठेने काम करू असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचा प्रवेश होईल असं त्यांनी म्हटलेलं नाही. होणार आहे का पक्षप्रवेश? चर्चा सुरू आहे. नाही, चर्चा असतील पण असं काही आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. आणि आमच्यासाठी आता पक्षाचं संघटन मजबूत करणं हे आमच्यासाठी प्रामुख्याने उद्देश आहे. आणि जे जे प्रवेश होतील ते आमच्या विचारधारेला मानतील, तत्वाला मानतील अशा लोकांचा प्रवेश असं आम्ही त्या बैठकीत म्हटलंय. असं कुठेच म्हटलं नाही की त्यांचा प्रवेश. जर झाला तर कार्यकर्ता जुळवून घेईल. जर झालं तर अजून याची आम्हाला काही जर तरच्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी अजून आमच्या समोर तर आलेल्या नाहीत तर त्याचं उत्तर काय देणार? त्यांच्यात चर्चा असतील पण आमच्यात असली कसली. कुठला नेता म्हणून नाही, मी एक कार्यकर्ता म्हणून आलो. एक पहिला विषय. दुसरा विषय की आता इथं आल्यानंतर मगाची व्यासपीठावरून बरीच लोक म्हणत होती की कुटुंबातल्या सदस्यांना पुढे आणले, तर हे आम्ही आयुष्यात करणार नाही. आमच्या कुटुंबातला कुणीही सदस्य कधी राजकारणात येणार नाही असं माझ्या वडिलांनी आदरणीय दादांनी मला किंवा आमच्या परिवाराला सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबातला कुणीही राजकारणात येणार नाही. अगदी ठामपणे रेकॉर्ड करून ठेवा. ओके. बरं का? एक दुसरा विषय त्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं काय सांगायचं आणि पक्ष जी काय सांगेल, कार्यकर्ता म्हणून इथं आलेलं, नेता म्हणून नाही. पक्ष जो सांगाल ते आपल्याला शिरसमाज म्हटले की काही कारखान्यांनी शेतकऱ्यांची देण्याची होईल आणि या संदर्भात भाजप आंदोलन करणार की नाही? नक्कीच. शेतकऱ्यांसाठी आम्ही मयूरदादांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने जर गरज पडली तर आम्ही तिथे आंदोलनही उभं करू. सांगतो, प्रत्येक पक्षाची जबाबदारी असते आपली ताकद वाढवणं. आता आम्ही महायुतीत आहोत, महायुतीमध्ये लढलो. आमचं प्राथमिक तयारी चालू आहे की 2029ला आम्ही तयारी का करू नये? आमची ताकद वाढली, आमची ताकद महायुती जरी झाली आणि उद्या भाजपची ताकद जास्त झाली तर आम्ही का लढायचं नाही? असं थोडीच आहे की राष्ट्रवादीलाच जागा जाईल, सेनेलाच जाईल. आमची ताकद वाढली तर आमचा उमेदवार असेल. असं होऊ शकत नाही ना की बाबा ठरलंय की इथे हाच उमेदवार होईल म्हणून. ज्याचे सर्वेमध्ये येईल, सर्वेमध्ये ज्याचा पक्षाची जर महायुती झाली तर सर्वेमध्ये ज्याची ताकद दिसेल तो उमेदवार असेल. पण इथले उमेदवार सेटिंग आहेत ना सलग 3 टर्म असले तरी 29ला आपण पाहू ना. 29 पर्यंत आम्ही तयारी करायची नाही का मग? त्याच्यासाठी भाजपा म्हणून आम्ही तोपर्यंत पक्ष प्रत्येक बूथवर, प्रत्येक घरापर्यंत, कुटुंबापर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी आहे. हे काम आम्ही करत राहणार. आणि पक्ष म्हणून काम करताना प्रत्येकाची राजकीय भूमिका असतेच ना की फक्त आम्हाला लढायचंच नाही आणि पार्टी वाढवते असं तर होणार नाही. भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी असतील हे न खाऊंगा न खाणे दूंगा या मुद्द्याला धरून सरकारमध्ये आले. परंतु आज भारतीय जनता पक्षाचं एक मजबूत सरकार आहे पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इंदापूर तालुक्यामध्ये असेल प्रशासकीय सेवा म्हणजे जे प्रशासन आहे त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा किस्सा अगदी उघड्या डोळ्यांनी कापला जातोय. त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची लूट चालू आहे. तर जिल्हाध्यक्ष म्हणून किंवा इंदापूरमधील आपली फेडरल बेस पार्टी असेल त्या सर्वांचं या सर्व प्रश्नाकडे कसं लक्ष आहे किंवा कशा या प्रश्नाला आपण कशा पद्धतीने टॅकल करणार आहात? यासाठी जे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी जे सांगितलं की न खाऊंगा न खाणे दूंगा, आपणही पाहिलं असेल. त्या दृष्टीने त्यांनी 2014 पासून आजपर्यंत आमच्या या सत्तेच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही तुम्हाला घोटाळा नाही. त्यांनी स्वतः प्रामाणिकली 18 तास मिळून काम केले आणि आज देशाचं नाव जगामध्ये पोचलंय. 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था आपली झाली. आणि तुम्ही पाहत असतात
हे छोटे जे प्रत्येक विधानसभेमध्ये जे जे प्रश्न येतात तिथं माझा कार्यकर्ता ठामपणे तिथे उभा राहील. जिथे काही अशी प्रकरणं समोर येतील तिथे कार्यकर्ता त्या गोष्टीला 100% टॅकल करेल. आणि तुमच्याही समोर काही गोष्टी आल्या तर आम्ही त्याच्यात नक्की लक्ष घालू आणि तिथल्या गोष्टी त्या थांबवण्यासाठी प्रयत्न. आता ऍडमिशनचं प्रोसेसिंग चालू आहे सध्या कॉलेजच्या. तर प्रत्येक पालकासमोर हा प्रश्न आहे किंवा प्रत्येक पालकाने आमच्या समोर येऊन बाईट दिलेले आहे की अधिकाऱ्यांना सही करायची म्हणलं तरी 100-150 रुपये द्यावे लागतात. हे ऑन रेकॉर्ड आहे सगळं. तर या सर्व गोष्टींकडे किंवा ऑन रेकॉर्ड नाही की 100 रुपये 100-150 रुपये आमच्याकडून घेतले असं त्यांनी आम्हाला प्रतिक्रिया तुम्हाला जिथे जिथे जाणवल ना तिथं आमच्या कार्यकर्त्यांना सांगा किंवा आमच्या तिथल्या स्थानिक नेत्यांना सांगा, ते आम्ही थांबवण्याचं काम नक्की करू. आज कर्जमाफीचं सांगा. कर्जमाफीचं बोला काय भाजपाच्या मनात काय चालू आहे नक्की कर्जमाफी? भाजपाचं कर्जमाफीच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही पाहिलं असेल की शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार खूप संवेदनशील आहे. तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे किसान सन्मान निधीच्या बाबतीत असेल किंवा आपण पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस पीक विमा असेल किंवा ह्याच्या बाबतीत जे आपल्या भाजपाच्या काळामध्ये 14 पासून घडते तेव्हापासून शेतकऱ्यांना बऱ्याचशा म्हणजे सौर ऊर्जा, सौर पंप असेल, दिवसा लाईट देण्याचा प्रश्न असेल, लाईटीचे काही जे प्रश्न असतील, डीपीचे प्रश्न असतील तेही आम्ही सोडू. पण कर्जमाफीच्या बाबतीतही सरकार योग्य तो निर्णय नक्की घेईल हा आमचा विश्वास आहे. महाराष्ट्रातले आरोग्य यंत्रणा केली झालेली आहे. गोरगरिबांना हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नाही. ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या पक्षाचे काय कारण सध्या तुम्ही ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आरोग्य यंत्रणा केली झालेली आहे. गोरगरिबांना व्यवस्थित उपचार मिळत नाही. आता आमचे 11 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आत्ताच आम्ही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की आयुष्यमान भारतचे जे कार्ड आहेत आपले ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचशा हॉस्पिटलला आयुष्यमान भारतचं अजूनही चालू झालेलं नाही. गोरगरिबांचं जे आपण 5 लाखाचा विमा म्हणतोय तर त्या हॉस्पिटलचं ती नोंदणी करून तिथे जास्तीत त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आमचे प्रयत्न नक्की चालू आहेत. त्याला जोडून दुसरा एक प्रश्न आहे. इंदापूर तालुक्यात सध्या निकृष्ट दर्जाची कामं वगैरे रस्ते वगैरे चालू आहे. तर टक्केवारी ठेकेदारीचा मोठ्या प्रमाणात खेळखंड चाललेला आहे. स्थानिक जे आहेत ते ह्याच्याकडे लक्ष देत नाही. तर तुम्ही आंदोलन ह्याच्या संदर्भात काय मागणी? जिथे जिथे असे प्रश्न आढळतील तिथे नक्की आम्ही तिथे आंदोलन करू. कारण जनतेसाठी चालवलेलंच हे सरकार आहे. हे कुणाच्या पक्षासाठी किंवा महायुती नाही. हे जे सरकार चालले ते जनतेच्या सेवेसाठी चालले. आणि नक्कीच जिथे जिथे जनतेला अडचणी येतील, जिथे जिथे प्रश्न तुम्हाला रस्त्याचे प्रश्न असे आढळतील तिथे नक्कीच आमचे मयूर भैया असतील किंवा आमचे प्रवीण भैया असतील किंवा आमचे इथले सगळे प्रदेशचे पदाधिकारी आहेत, जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत आणि मंडलाध्यक्ष हे नक्की लक्ष घालतील. तुम्हाला एक आश्वासित नक्की करू इच्छितो की आज आमची ही पहिली बैठक होती, पण इथून पुढे आमचा कार्यकर्ता तुम्हाला स्थानिक लोकांच्या प्रश्नांसाठी झटकाने दिसेल. तुम्ही आंदोलन करणार का? सरकार जरी निदर्शनास आले तिथे तर त्या ठेकेदाराविरुद्ध, सरकारविरुद्ध नाही ठेकेदाराविरुद्ध आंदोलन. अध्यक्ष, आपण प्रवीण भैया माने पक्षप्रवेशाने आपल्या पक्षाची ताकद इंदापूरमध्ये नक्कीच वाढलेली आहे. तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा नगरपालिका असतील, आपण राष्ट्रवादीसोबत युती करून लढणार आहात की वेगवेगळे लढणार आहात? आमची आता तरी तयारी आहे ना. आता आम्ही प्रत्येक बूथवर आमचा पक्ष मजबूत करणे आणि त्यावेळेच्या परिस्थितीनुसार निवडणुकीच्या त्यावेळेस जर प्रदेशने आम्हाला सांगितलं तर महायुती करू. जर आमची ताकद तिथं असेल तर आम्ही आमच्या स्वबळावर लढू. महामंडळांची वाटप देखील आता अधिवेशनामध्ये होणार आहे. प्रदेश लेवलचा प्रश्न. इंदापूरला एखादं महामंडळ मिळण्याची अपेक्षा आहे का? आम्ही मागणी नक्की करू, पण हा शेवटी प्रश्न आहे तो प्रदेश लेवलचा आहे. वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतील. तुम्ही